कारखान्याच्या मशिनरी, गोडाऊन हे 40 कोटी रुपये ज्या लोकांनी ढापलं ती लोक इथं सभागृहामध्ये शेतकऱ्यांची बाजू घेत आहेत। हा कारखाना कशा पद्धतीने घेतला त्याची कागदपत्र मला मिळाली पाहिजेत। राज्य बँकेकडे आम्ही माणूस पाठवला, कागदपत्र देतो म्हणजे दिले नाहीत। आणि तो कारखाना आमच्या जिल्ह्यातल्या एका टग्याला ढापायचा आहे म्हणून तो जिल्हा बँकेकडून बंद पाडला। 110 कोटी रुपये नुसतं कर्ज, अख्खा कारखाना पाहिजे, काटा मारायचं प्रमाण नाही। इकडे गप्पा सरकारच्या विरोधात भूमिका काय? तिकडे एक जण पंढरपूरमध्ये उपोषणाला बसतोय। अरे कारखाने महाराष्ट्रात ढापले किती त्याचा हिशोब द्या ना तुम्ही लोकांना। सभासदांचे कारखाने, मग आम्ही आता पंढरपूरला बसतोय, उपोषणाला आम्ही बसलोय। माझ्या जत तालुक्यातल्या लोकांनी 22,000 सभासदांनी गळ्यातलं मंगळसूत्र घाण ठेवून, कानातलं किडूक मुडूक मोडून, शर्ट करड विकून, काय काय सभासद असे आहेत दुसऱ्याच्या चाकरी राहून त्याचे पैसे उचलून सभासद फी भरून जत मध्ये 250 एकरामध्ये कारखाना उभा केला। तो कारखाना जत शहरामध्ये आहे, जिथं गुंट्याचा दर लाखामध्ये आहे। 250 एकर जागा, कारखान्याच्या मशिनरी, गोडाऊन हे 40 कोटी रुपये ज्या लोकांनी ढापलं ती लोक इथं सभागृहामध्ये शेतकऱ्यांची बाजू घेत आहेत। लाज वाटायला पाहिजे, लाज। तुमच्यात जर शेतकऱ्याच्या बाजूची बोलायची हिंमत असेल, माझ्या जतचा साखर कारखाना पहिल्यांदा तुम्ही आमच्या सभासदांच्या नावावरती करा। 22,000 लोकांचा तो कारखाना आहे। अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे तुमच्याकडे, हा कारखाना कशा पद्धतीने घेतला त्याची कागदपत्र मला मिळाली पाहिजेत। राज्य बँकेकडे आम्ही माणूस पाठवला, कागदपत्र देतो म्हणजे दिले नाहीत। जिल्हा बँकेकडे विचारलं, त्यांनी देऊ शकत नाहीत। सहकार आयुक्तांना विचारलं, अरे मग कुणी दिला कारखाना? हे जे आज इथं गप्पा मारतायत, सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेत आहेत, अरे जरा तरी लाजा वाटल्या पाहिजेत। सर्वोदय सहकारी साखर कारखाना, या सभागृहाचे 4 वेळा सदस्य असणारे माजी आमदार स्वर्गीय पैलवान संभाजी अप्पा पवार यांनी रक्ताचं पाणी केलं। रोज सकाळी डबा भरून घरातून जेवणाचा घेऊन जायचे आणि तो कारखाना उभा केला। तो कारखाना या लोकांनी ढापला। कवठे मंकाळ दुष्काळी तालुका, 280 एकरामध्ये कवठे मंकाळ शहरातला कारखाना, जो कारखाना तिथल्या गोरगरीब लोकांनी सभासदांचे पैसे भरून उभा केला। 110 कोटी रुपये नुसते जिल्हा बँकेचं कर्ज आहे, 110 कोटी रुपये। कोर्टानं त्यांना जागा विकायला परवानगी दिल्या। प्रवीण भाऊ, 35 लाख रुपये गुंठा जागेचा दर कोर्टानं निश्चित केलाय। मी हे नुसतं बोलायचं म्हणून बोलत नाही, कागदोपत्री आहे, कोर्टानं दर ठरवलाय। हार्ट ऑफ सिटी जागा आहे कवठे मंकाळ शहरामध्ये, आणि तो कारखाना आमच्या जिल्ह्यातल्या एका टग्याला ढापायचा आहे म्हणून तो जिल्हा बँकेकडून बंद पाडला। 110 कोटी रुपये नुसतं कर्ज, ज्याची प्रॉपर्टी तुम्ही बघा, 280 एकर गुणुले करा। कारखान्याच्या मशिनरी, गोडाऊन सगळं एकदम चालू कारखाना, फक्त कारखाना घ्यायचा आहे। ह्या राक्षसी भावनेतून हा शेतकऱ्यांचा कारखाना बंद पाडलाय। अरे त्यातली 10-20 एकर जमीन विकली तरी कारखान्याचं सगळं कर्ज फिटतंय, पण त्यांना तसं नाही, अख्खा कारखाना पाहिजे। जतच्या कारखान्याची 10 एकर जमीन विकली असती, कारखाना नील झाला असता, पण नाही आहे, अख्खा कारखाना पाहिजे, काटा मारायचं प्रमाण नाही। आणि इकडे गप्पा सरकारच्या विरोधात भूमिका काय? तुम्ही जर वागत असाल तसे भूमिका घ्या ना। तिकडे एक जण पंढरपूरमध्ये उपोषणाला बसतोय। अरे कारखाने महाराष्ट्रात ढापले किती त्याचा हिशोब द्या ना तुम्ही लोकांना। सभासदांचे कारखाने, मग आम्ही आता पंढरपूरला बसतोय, उपोषणाला आम्ही बसलोय। अरे कुणी उपोषणाला बसायचं? शेतकऱ्यांचा नेता व्हायचा आहे तुम्हाला, काम करा ना तुम्ही। या महाराष्ट्रातले किती कारखाने तुम्ही ढापले? 4 कोटी, 5 कोटी, 10 कोटी, 50 कोटी पर्यंत। परत तिथून उठले गेले संभाजीनगरला। अरे कन्नडचा कारखाना तुम्ही तिथल्या लोकांचा ढापलाय आणि तुम्ही आंदोलन करताय संभाजीनगरला। हे कारखाने द्या ना तुम्हाला। शेतकऱ्यांची जर तुम्हाला कळवळ आहे, शेतकऱ्यांच्या प्रती तुमची भावना स्वच्छ आहे, शेतकऱ्यांच्या प्रती तुमची भावना प्रामाणिक आहे, कारखाना सभासदांना देऊन टाका ना। कशासाठी तुम्ही हे करताय? काटामारी सगळ्यात मोठी तुमच्या कारखान्यावरती चालते। तुम्ही आम्हाला सांगणार, तुम्ही सरकारला सल्ले देणार। अरे कसं काय चालेल?
अरे माझ्या सरकारनं परवाच्या दिवशी निर्णय केला, या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मुरमाजला, माती उचलताना, दगडगोटे उचलताना अरे लोक त्रासून गेली होती. इकडून तलाठी साहेब आले, तिकडून कोतवाल आला, तिकडून तहसीलदार आले, घरावरती बोजा चढवला. माफ करून टाकलं सरकारनं. क्रांतिकारी निर्णय हा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्यासाठी राज्य सरकारनं जी भूमिका घेतलेली आहे. अरे आम्ही काम करणारी लोक आहोत. आमच्या नेतृत्वाचे कारखाने नाहीत, आमच्या नेतृत्वाच्या सुतगिरण्या नाहीत, आमच्या नेतृत्वाने कुठल्या बँका लुटल्या नाहीत, कुठली अशी कर्ज 100, 200, 500 कोटी रुपयाची घेऊन बुडवलेली नाहीत. आमच्या नेतृत्वाची भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे. या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे आणि त्यांच्यासाठीच्या पायाभूत सुविधा कायमस्वरूपीच्या निर्माण झाल्या पाहिजेत.